डेली जी के डोजच्या आजच्या लेक्चरमध्ये मी अनिल बोले आपलं स्वागत करतो. तर आज पाहू आपण पुरस्कारांमध्ये कुठला पुरस्कार? पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कार 2025 टोटल किती पद्मविभूषण मिळाले? 7 आणि पद्मभूषण 11 आणि पद्मश्री 113. त्यामध्ये 23 महिला, 10 परदेशी नागरिक, 13 मरणोत्तर आणि पद्म पुरस्काराची सुरुवात 1954. 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर होतात. बरोबर आहे. आता पद्मविभूषण कोणाकोणाला मिळाले ते पाहून घ्या. आता टी. नागेश्वर रेड्डी तेलंगणा वैद्यकीय, जगदीश सिंग खेर चंदीगड सामान्य प्रशासन, कुमुदिनी लाखिया गुजरात कला, एल सुब्रमण्यम कर्नाटक कला, MT वासुदेवन केरळ साहित्य व शिक्षण, ओसामी सुझुकी मरणोत्तर जपान उद्योजक व व्यापार, शारदा सिन्हा मरणोत्तर बिहार कला. पद्मभूषण मनोहर जोशी मरणोत्तर महाराष्ट्र सामान्य प्रशासन, पंकज उदास मरणोत्तर महाराष्ट्र कला, शेखर कपूर महाराष्ट्र कला. पद्मश्री महाराष्ट्रातील एकूण 11 व्यक्तींना मिळाला ते पाहता. विलास डंगरे महाराष्ट्र वैद्यकीय, वासुदेव कामत महाराष्ट्र कला, सुभाष खेतुलाल शर्मा महाराष्ट्र शेती, रणेंद्र मुजुमदार महाराष्ट्र कला, मारुती चितमपल्ली महाराष्ट्र शिक्षण व साहित्य, जसपिंदर सिंग रुपला महाराष्ट्र कला, चैत्राम पवार महाराष्ट्र सामाजिक सेवा, अश्विनी देशपांडे महाराष्ट्र कला, अशोक सराफ महाराष्ट्र कला, अरुंधती भट्टाचार्य महाराष्ट्र व्यापार व वाणिज्य, अच्युत पालव महाराष्ट्र कला. आता पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवारबद्दल आपण विशेष माहिती जाणून घेऊ. आता त्यांचा जिल्हा आहे धुळे. त्यांनी बारीपाडा गावात वीज, शेतीला आणि ग्रामस्थांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलेलं. वन्यजीव क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. राज्य शासनाचा त्यांना म्हणून महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार मिळाला 2024ला. अशोक सराफ यांना पण पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर अशोक सराफबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 2024 सालचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. आणि महत्त्वाचा म्हणजे 2023चा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनाच मिळाला आणि त्यांना मामा या नावाने ओळखले जाते. अरुंधती भट्टाचार्य भारतीय बँकर, स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष आहे. स्टेट बँकेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. 2016मध्ये फोर्ब्सने त्यांची जागतिक 25वी शक्तिशाली महिलांच्या यादीत नोंद केली. अशा प्रकारे आपण डेली जी के डोजमध्ये करंट अफेअर, जी के, इंग्लिश सर्वचे सर्व टॉपिकला टच करणार आहे. थँक्यू.